Good morning, students. Today we have take already we are started the chapter first, laws of motions in these chapters. Now today we take the equation of motion using graphical method. पाहिलं तर आपण हा चॅप्टर आधी सुरू केलेला आहे, 4-5 लेक्चर झाले याच्यावर. त्यातीलच आज असलेलं इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. ग्राफच्या सहाय्याने आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन म्हणजेच एखादी जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे त्याच्यावर असलेले इक्वेशन्स. तसं आपल्याला न्यूटन हे जे काही सायंटिस्ट आहे हे यांच्याबद्दलची माहिती आहे. न्यूटन या सायंटिस्टनीच काय केलं, या असलेल्या एका ऑब्जेक्टच्या मोशनची स्टडी केली आणि स्टडी करून त्यांनी ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने 3 इक्वेशनचा सेट बनवला. एक 3 इक्वेशन्स त्यांनी याच्यावर काढले. मग हे जे काही इक्वेशन्स आहेत मोशनचे असलेले, ते मोशनचे असलेले जे इक्वेशन आहेत त्या मोशनच्या इक्वेशन्स मध्ये त्यांनी ते इक्वेशन कशावर डिपेंड आहेत, तर त्यांनी पाहिलं की हे जे काही इक्वेशन्स आहेत हे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर ऍक्सलरेशन, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, टाइम, अशा प्रकारे हे जे काही आहे यांच्याशी रिलेटेड असलेले मोशन ऑफ एन ऑब्जेक्टचे इक्वेशनचा असलेला हा जो काही सेट आहे तो त्यांनी या 3 इक्वेशनचा सेट. मग तो इक्वेशनचा सेट कशा प्रकारचा आहे, हे जे काही इक्वेशन आहेत याच्यावर डिपेंड असलेले, याच्याशी रिलेटेड असलेले जे न्यूटनने इक्वेशन्स तयार केले त्या इक्वेशन मध्ये त्यांनी तयार केलेलं पहिलं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस v इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आणि तिसरं जे इक्वेशन आहे या तिसऱ्या इक्वेशन मध्ये v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. अशा प्रकारचे न्यूटनने हे 3 इक्वेशनचा जो सेट आहे या 3 इक्वेशनचा सेट तयार केला. मग हे इक्वेशन समजा v इज इक्वल टू यू प्लस ए टी, s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ज्याच्यात आपण वेलोसिटी आहे, मग इनिशियल वेलोसिटी, ऍक्सलरेशन, टाइम, डिस्प्लेसमेंट, हे जे काही आहे डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन, वेलोसिटी, टाइम हे याच्यामध्ये आहे. तर मग हे जे इक्वेशन आहेत हे इक्वेशन आले कसे, त्यांनी कशावर हे इक्वेशन घेतले, तर मग याच्यासाठी आपल्याला ग्राफच्या सहाय्याने याला एक्सप्लेन करायचं, डिस्क्राइब. मग जसं आपण पाहतो की एक्झाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स हे आपल्याला असतात. 2 मार्काचा असेल, 3 मार्काचा असेल किंवा 4 मार्काला क्वेश्चन असेल. तसं पाहिलं तर आपल्याला 5 मार्काला पण क्वेश्चन येतो. मग याच्यातून असलेला 3 मार्काचा क्वेश्चन्स मग अशा प्रकारच्या असलेल्या इक्वेशनवर आपल्याला विचारला जाऊ शकतो की मग हे जे काही इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी टू प्रूव्ह दॅट, किंवा इक्वेशन मग इथं आपल्याला कसं दिलेलं आहे तर इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. मग पहिलं जे इक्वेशन आहे, जे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं, इक्वेशन डिस्क्राइब, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन velocity and टाइम. ग्राफच्या सहाय्याने याला आपल्याला एक्सप्लेन करायचं. मग परीक्षेत कसा क्वेश्चन येऊ शकतो, टू एक्सप्लेन द इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. इथं काय लिहिलं जाईल फक्त की टू एक्सप्लेन the equation
describing the relation between velocity and time, v is equal to u plus at. किंवा मग आपल्याला असे विचारलं जाईल टू प्रूव्ह दॅट v इज इक्वल टू u प्लस at, असे विचारलं जाऊ शकतं. मग आपल्याला ग्राफ दिलेला आहे, या ग्राफच्या सहाय्याने आपल्याला हे प्रूव्ह करायचं. समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी काढून दिलेला हा जो काही ग्राफ आहे, इथं वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, मग इथून यांनी हे जे काही एक ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची असलेली जी काही मोशन आहे त्या मोशनवर असलेला हा जो काही ग्राफ आहे, मग इथं काढून दिलेला हा ग्राफ, इथं याच्यावर इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी आहे, मग याच्यातून जाणारी, मग आपल्याला पाहायचं सुरुवातीला दिलेला हा ग्राफ, इनिशियल वेलोसिटी, सॉरी फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, ओ ई, टाइम टी. मग आपल्याला इथं जो आहे हा आहे एक क्वाड्रँगल ए बी सी आणि डी. आपण ऑब्झर्व केलं तर हा एक ग्राफ आहे आणि या ग्राफच्या सहाय्याने आपल्याला प्रूव्ह करायचं v इज इक्वल टू u प्लस at, किंवा डिस्क्राइब करायचं रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी आणि टाइम. ही या ठिकाणी व्हेलॉसिटी, जसं आपण स्केल लिहितो की व्हेलॉसिटी आहे y ऍक्सिस वर आणि x ऍक्सिस वर टाइम आहे. मग हे जे काही आहे याच्यातून आपल्याला जे प्रूव्ह करायचं की वेलोसिटी इनक्रीज अँड डिटरमाइन टू रिचेस, एक ऑब्जेक्ट आहे आणि ही जी ऑब्जेक्ट आहे ही ऑब्जेक्ट इथून निघाली, इनिशियल वेलोसिटी इथून निघाली, निघाल्याच्या नंतर ती हळूहळू काय होत चालली, इनक्रीज होत चालली, इथपर्यंत आली, रिचेस टू पॉइंट बी, डी पासून निघाली आणि पॉइंट बी पर्यंत गेली. मग सरळ स्ट्रेट लाईन जाण्याच्या ऐवजी मग इथं अशा प्रकारे असलेला, मग याच्यातून आपण हे जे काही आहे की ही ऑब्जेक्ट दिलेली आहे, मग इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, हे जे काही ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टची द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, इनिशियल म्हटलं की u, u बरोबर किती आहे इनिशियल वेलोसिटी आपल्याला इथं दिलेली, तर इथं पाहायचं आपण हे इनिशियल वेलोसिटी आहे ओ डी, कारण हा पॉइंट आहे ओ डी, म्हणजे u बरोबर ओ डी. द फायनल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, हे जे ऑब्जेक्ट आहे वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, द फायनल वेलोसिटी v बरोबर, मग फायनल कुठून येईल, इथून येईल, कारण इथून निघाली ही कुठपर्यंत चालली, ओ या पॉइंट पासून इथपर्यंत, v इज इक्वल टू ओ सी, म्हणजे ही फायनल वेलोसिटी v इज इक्वल टू ओ सी, इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू ओ डी, टाइम t इज इक्वल टू काय दिलेला आहे, ओ ई. ओ ई हा जो काही आहे इज इक्वल टू, म्हणजे इथंच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचा असलेला ओ ई इज इक्वल टू ए डी, दोन्हीकडे पण हा टाइम अशा प्रकारचा. मग टी टाइम टी इज इक्वल टू ओ ए. आपल्याला ऍक्सलरेशन माहित आहे, इथं दिलेले जे काही आहे ऍक्सलरेशन चा फॉर्म्युला, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू ऍक्सलरेशन म्हणतो, म्हणजेच ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन
टाइम ऍक्सलरेशन a इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी म्हणजेच फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम t. ही झाली आपली वेलोसिटी ऍक्सलरेशन a इज इक्वल टू. मग आपल्याला हे आलेलं एक इक्वेशन आहे. सुरुवातीला आपल्याला काढायचंय कारण याची प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला काढणं गरजेचं आहे. हे दिलेलं आपल्याला इक्वेशन, मग याच्यातून पाहायचं की आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची आहे. मग इथं आपल्याला माहित आहे v बरोबर बट v बरोबर काय आहे OC, u बरोबर काय आहे OD, t बरोबर काय आहे OE. या ज्या काही व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यू पुट दीज व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आपण याला इक्वेशन 1 असं म्हणूया. या इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यूज आपण टाकायच्या. v इज इक्वल टू a इज इक्वल टू v OC मायनस OD अपॉन t. हे झालं एक दुसरं इक्वेशन. मग OC मायनस OD, OC मायनस OD हे OC मायनस OD बरोबर CD. OC मायनस OD बरोबर CD. मग ही पण व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये टाकायची. A इज इक्वल टू CD अपॉन T म्हणजेच AT is equal to CD. Therefore, CD is equal to AT. हे झालं आपलं एक इक्वेशन. आपल्याला ग्राफवरून दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्या ग्राफवरून दिलेल्या इन्फॉर्मेशन जर आपण पाहिलं तर BE, मग आपला क्वाड्रँगल तसाच राहिला. आणखी BE जो क्वाड्रँगल दिलेला आहे BE इज इक्वल टू AB प्लस AE. फ्रॉम द ग्राफ BE इज इक्वल टू AB प्लस AE. BE इज इक्वल टू AB प्लस AE. मग हे जे दिलेलं आहे आपल्याला BE बरोबर V का म्हणायचं फायनल वेलोसिटी आहे. BE इज इक्वल टू OC बट BE कारण हे आणि हे एक सारखंच आहे, इक्वल डिस्टन्स आहे. BE इज इक्वल टू OC इज इक्वल टू V कारण ही फायनल वेलोसिटी म्हणल्यास ही पण फायनल वेलोसिटी आली. नंतर काय आहे AB बरोबर CD. आपल्याला CD माहित आहे. CD इज इक्वल टू AT आणि AE इज इक्वल टू OD. पुट these value in this equation. या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू आपण परत ठेवायच्या. BE च्या जागेवर आपण काय घेतलं AB च्या जागेवर CD प्लस AE च्या जागेवर OD. मग आपल्याला माहित आहे हे जे इक्वेशन आहे CD बरोबर AT आहे. इथंच दिलेलं आहे पहा CD बरोबर AT. मग ही व्हॅल्यू याच्यात ठेवायची. CD बरोबर AT प्लस आपल्याला OD माहितच आहे OD बरोबर U.
इनिशियल व्हेलॉसिटी ODU. V म्हणून V इज इक्वल टू U प्लस AT. अशा प्रकारचं पहिलं इक्वेशन्स हे V इज इक्वल टू U प्लस AT आणि हे V इज इक्वल टू U प्लस AT न्यूटनचं असलेलं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. हे जे काही व्हेलॉसिटी आहे या व्हेलॉसिटी आणि टाइम मध्ये असलेलं हे न्यूटनचं पहिलं इक्वेशन्स. मग याच्यानंतर दुसरं इक्वेशन्स आहे न्यूटनचं. हे दुसरं इक्वेशन पण पहा, ग्राफ हाच, कारण एकाच ग्राफवर तीनही इक्वेशन आहेत. टाइम टी. पहा दुसरं इक्वेशन्स च्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. दुसरं इक्वेशन डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे आपलं दुसरं इक्वेशन. मग दुसरं इक्वेशन S इज इक्वल टू, किंवा मग परीक्षेत असं क्वेश्चन असेल हे टू एक्सप्लेन द इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी, किंवा मग असं असेल की टू प्रूव्ह दॅट S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. प्रूव्ह करा. हे कसं आलं प्रूव्ह करा म्हणजे काय, आपल्या जिओमेट्री मध्ये असतं बा थेरम असतं, त्याला आपण थेरम म्हणतो, की प्रूव्ह करा. अगोदरच आन्सर दिलेले आणि मग ते आन्सर कसं आलं हे आपण दाखवायचं. तसं इथं आहे टू प्रूव्ह दॅट S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर युजिंग ग्राफच्या सहाय्याने. पुन्हा आपल्याला हे काढायचं याच्यामध्ये दिलेलं. पण आता इथं काय दिलेलं आपल्याला, की इथं पण अशाच प्रकारचा असलेला एक क्वाड्रँगल दिलेला आहे. या क्वाड्रँगल मध्ये आपल्याला जर पाहिलं तर हा क्वाड्रँगल जो आहे हा DOEB एक क्वाड्रँगल आहे. एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB आणि एक ट्रायंगल पण आहे इथं. क्वाड्रँगल आणि एक ट्रायंगल, कारण इथून जी ऑब्जेक्ट आहे ती ऑब्जेक्ट इन्क्रीज विथ, म्हणजेच एक एरिया, दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल DAB. एक क्वाड्रँगल आणि एक ट्रायंगल. आपल्याला काय काढायचंय, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. S फॉर डिस्प्लेसमेंट, U फॉर इनिशियल वेलोसिटी, T फॉर टाइम, A फॉर एक्सलरेशन. आपल्याला काय सुरुवातीलाच आहे S डिस्प्लेसमेंट आणि टाइम, म्हणजे जेव्हा एखादी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट होती ती डिस्प्लेसमेंट आपल्याला या ग्राफच्या सहाय्याने काढायची आहे. S इज इक्वल टू, म्हणून देअरफॉर S इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. काय दिलेलं आहे याच्यामध्ये, तर आपल्याला काढत असताना हा जो काही क्वाड्रँगल आहे DOEA म्हणजेच क्वाड्रँगल मध्ये दिलेला दुसरा जो काही आहे हा क्वाड्रँगल आहे आपला. यातून आपण काढत असताना एरिया ऑफ अ रेक्टँगल S इज इक्वल टू, मग काय करायचं आपण, एरिया ऑफ रेक्टँगल घ्यायचा अगोदर.
कारण इथं दिलेले आपल्याला हा रेक्टँगल, हा टोटल इथून आहे काय आहे DOEA इथून निघाला, हे अशा प्रकारचा असलेला हा एरिया ऑफ रेक्टँगल आहे DOEA प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल DAB हा आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, किंवा आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे की हे जे काही रिलेशन आहे हे रिलेशन कशा प्रकारचं आहे. मग याच्यातून आपल्याला इथं परत व्हॅल्यू पाहिजे, ए बरोबर काय दिलेलं आहे पहा. मग इथं जर आपण पाहिलं, बट आपल्याला दिलेलं जे काही आहे याच्यात आपण ऑब्झर्व करायला सुरुवातीलाच की S इज इक्वल टू पहा, S इज इक्वल टू AE एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये S इज इक्वल टू AE इंटू OD, AE इज इक्वल टू OE प्लस पुढं दिलेला आहे आपल्याला के 1/2 इंटू 1/2 इंटू AB इंटू DA, AB इंटू DA. आता आपल्याला याच्या व्हॅल्यू ठेवायच्या. AE OE, AE ची व्हॅल्यू AE इज इक्वल टू OD, बट AE इज इक्वल टू OD इज इक्वल टू U, कारण ती इनिशियल वेलोसिटी आहे AE. मग पुढं आहे OE, OE इज इक्वल टू AD किंवा DA बरोबर टाइम T, कारण इथं OE त्याच्यावर काय टाइम. मग OE जर टाइम असेल तर OD किंवा DA पण टाइमच आहे. मग नंतर आहे A आणि B ची असलेली जी व्हॅल्यू आहे AB बरोबर, आपण इथं पाहिलं होतं याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये की CD AB बरोबर CD बरोबर AT, AB बरोबर CD बरोबर AT, ऍक्सलरेशन इनटू टाइम, हे आपण पाहिलं होतं. मग याच व्हॅल्यू काय करायच्या, पुट दीज व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग AE S इज इक्वल टू AE U इंटू OE बरोबर T प्लस 1/2 इंटू AB इज इक्वल टू CD बरोबर AT इंटू DA आपल्याला दिलेला आहे DA, हे काय आहे DA बरोबर T. आता पहा इक्वेशन लिहित असताना S इज इक्वल टू, मग यांचा आपण UT हे UT प्लस 1/2
टू इंटू या टी टीचा गुणाकार केला ए टी स्क्वेअर. म्हणून हे जे काही आपलं इक्वेशन आहे अशा प्रकारचं इक्वेशन आणि एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. इक्वेशन्स ऑफ मोशन्स, न्यूटन्स सेकंड इक्वेशन्स ऑफ मोशन्स, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. याच्यानंतर तिसरं इक्वेशन्स न्यूटनचं जे आहे या तिसऱ्या इक्वेशन मध्ये की इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. पहा आता जे दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी, शेवटचं इक्वेशन जे आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. परीक्षेत याच्यावर पण क्वेश्चन म्हणजे दिलेले जे काही क्वेश्चन्स आपण क्वेश्चन पाहतो 3 मार्काचा 4 मार्काचा पेपर पॅटर्न प्रमाणे, कारण 9वीचा पेपर पॅटर्न हा 10वीच्या पेपर पॅटर्न प्रमाणे असतो. म्हणजे तशाच प्रकारच्या टेस्ट तशाच प्रकारच्या एक्झाम होत असतात, त्याच्यावर डिपेंडच काढला जातो. मग इथं पण असं येईल की टू एक्सप्लेन इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी किंवा टू प्रूव्ह दॅट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as बाय युजिंग ग्राफ. ग्राफच्या सहाय्याने आपण याला प्रूव्ह करून दाखवायचं. हा जो काही आहे मग पहा आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आता पाहायचं की प्रूव्ह करत असताना इथं एरिया जो दिलेला आहे क्वाड्रँगल DOEB, आपला जो काही क्वाड्रँगल आहे, क्वाड्रँगल काय आहे DOEB, एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB is also called as area of trapezium. म्हणजेच आपल्याला इथं लिहिता येईल की एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू DOEB. हा झाला आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम. ग्राफवरच हे ग्राफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, मग याच्यावर असलेला एरिया ऑफ ट्रॅपेझियम. देअरफॉर मग आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू 1/2 म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढत असताना S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. मग याच्यामध्ये S 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल लेंथ ऑफ sum of the length of parallel sides, sum of the length of parallel sides. कशाच्या पॅरलल साइड्स पाहायच्या की ट्रॅपेझियमच्या. हा जो ट्रॅपेझियम आहे ज्याला आपण क्वाड्रँगल म्हणतो DOEB दिले ट्रॅपेझियम आहे, याच्या असलेल्या आपल्याला साइड्स पाहायच्या पॅरलल साइड्स. कशासोबत इनटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स, इनटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स आहेच. S इज इक्वल टू मग दिलेली पॅरलल साइड्स पाहिजे सम ऑफ द लेंथ
1/2 into सम ऑफ लेंथ ऑफ पॅरल साइड्स. ओ दिलेली कुठली आहे, तर ही जी काय आहे ओ डी कशाला पॅरलल आहे, ए ई ला ही पॅरलल आहे, म्हणून आपण एकच घेणार. ओ डी इज इक्वल टू ए ला आहे. काय सांगितलेलं आहे, सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे 1/2 इज इक्वल टू ओ डी इनटू दुसरी पॅरलल साइड्स कुठली आहे, बी ई कशाला आहे, सी ओ ला आहे, ही पॅरलल साइड्स इनटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स काय आहे, आता पाहायचंय आपल्याला त्याच्यात टाइम. पॅरलल साइड्स कारण टाइम पण घेणार आपण. ओ ई हे आलं याच्या सोबत. मग आपल्याला माहित आहे पुन्हा आपण व्हॅल्यूज पाहायच्या. बट ओ डी इज इक्वल टू यू बी ई इज इक्वल टू वेलोसिटी जी दिलेली आहे आपल्याला माहिती आहे फायनल वेलोसिटी. ओ बट ओडी इज इक्वल टू यू, बीई इज इक्वल टू व्ही, ओई इज इक्वल टू टी. याच्या व्हॅल्यूज आहेत. या व्हॅल्यूज हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायच्या, म्हणजे पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन्स. मग हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये एस इज इक्वल टू 1/2 इनटू ओडी बरोबर यू इनटू बीई बरोबर बीई व्ही इनटू टी. म्हणजेच पुन्हा जे काही दिलेलं आहे आपल्याला माहित आहे ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी व्ही मायनस यू अपॉन टी. कारण आपल्याला टी ची व्हॅल्यू घ्यायची आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. पुट these value in equation in above equation. या इक्वेशन मध्ये ठेवायची. हे जे इक्वेशन आहे s इज इक्वल टू 1/2 इनटू u प्लस v इंटू v मायनस u अपॉन a. मग s इज इक्वल टू v प्लस u इंटू v मायनस u अपॉन 2a. s इज इक्वल टू मग यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. s इज इक्वल टू v इंटू व्ही स्क्वेअर प्लस या दोन्हीचं मग आपण मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी देत असतो. म्हणजेच इथलचं प्लस मायनस मायनस व्ही यू स्क्वेअर अपॉन 2a. म्हणजेच पुन्हा 2a s इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. तर v स्क्वेअर इज इक्वल टू देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. दिस इज द थर्ड इक्वेशन्स ऑफ न्यूटन्स मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. न्यूटनने त्याचं असलेलं जे काही तिसरं त्यांचं इक्वेशन्स हे आपल्याला अशा प्रकारे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. असे हे न्यूटनचे 3 इक्वेशन्स आहेत. नेक्स्ट पॉइंट वी विल टेक टुमॉरो.